नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट. या कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आई आणि भावाच्या जामिनाला विरोध करत असल्याने रमेश गुरुस्वामी रेड्डी याचा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. रमेश रेड्डीच्या भावाच्या खून प्रकरणात आरोपीचा भाऊ आणि आई तुरुंगात असून त्यांच्या जामिनाला रमेश रेड्डी विरोध करत होता. त्यामुळे 3 महिन्यापूर्वीच आरोपींनी रमेश रेड्डी याच्या घरासमोर उभे राहून आमच्या आई आणि भावाला जामीन झाला नाही तर सर्वांना जिवे मारू अशी धमकी दिली होती. शेवटी मंगळवारी 28 एप्रिल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पाळत ठेवून आरोपींनी रेड्डी यांच्यावर गोळीबार करत खून केला. देहू रोड येथे मंगळवारी 28 एप्रिल रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली. मयत रमेश रेड्डी यांची बहीण शारदा रेड्डी वय वर्ष 39 यांनी या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लखन आगळे, आफताब समीर शेख, अरमान शेख आणि इतर 7 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वर्षापूर्वी रमेश रेड्डी याचा भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये साबिर शेख व त्यांची आई रझिया शेख व त्यांचे साथीदार हे आरोपी असून ते सध्या जेलमध्ये आहेत. मयत रमेश रेड्डी हा त्यांचा जामीन होऊ देत नव्हता. 3 महिन्यापूर्वी साबिर शेख यांचा भाऊ आरोपी आफताब समीर शेख यांनी रमेश रेड्डी यांच्या घरासमोर उभे राहून रझिया शेखला जामीन झाला नाही तर मी रमेश रेड्डी आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या वादातूनच रमेश रेड्डी यांचा खून झाल्याचं स्पष्ट झालं.